हॅलो हाय, मी अश्विनी आणि स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या क्वीन फॅशन अँड सेलर या चॅनलमध्ये. तरी पण आज आपण बघणार आहोत की वाईन फेशियलची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती. तर हे फेशियल कोणाकोणाच्या स्किनवरती जातं आणि कोणाकोणाच्या नाही जात हे आपल्याला पूर्ण डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर सेन्सिटिव्ह स्किनसाठी आपण हे वाईन फेशियल आहे ना ते यूज करतो आणि आपण कुठं करतो ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर पहिलं हे आहे की आपण सेन्सिटिव्ह स्किन ज्याची आहे त्याच्या स्किनवरती हे वाईन फेशियल यूज करतो. खूप छान आहे आणि रिझल्ट पण खूप छान येतो. तर आता चला आम्ही फेशियल कुठं करतो ते तुम्हाला मी डिटेल्समध्ये दाखवते की आपला स्पेस कोणता आहे फेशियल करण्याचा, तर ते पण मी तुम्हाला दाखवून घेते. बघा, तर ही आहे आपली बाहेरची रूम पार्लरची आणि आपण इथं ॲब्रोज वगैरे करतो आणि इथं रिलॅक्स बसण्यासाठी कस्टमरला आपण सोफा ठेवलेला आहे. 2 चेअर्स पण आहेत. जास्त कस्टमर असेल तर त्यांनी पण ॲडजस्ट केलं पाहिजे असं आहे. आणि आतमध्ये इथं ओपन काही केलं ना तर आपला इथं असा हा बेड आहे आणि या बेडवरती आपण फेशियल करतो. तर हा अशा पद्धतीचा काही बेड आहे आणि या बेडवरती आपण छानपैकी फेशियल करतो. पहिली स्टेप तर आपण क्लिन्झिंग करून घेतो. आम्ही वाईन फेशियल हे आपलं ऑइली, ड्राय आणि नॉर्मल स्किनसाठी तर जातं, पण सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण कधी जातं. पण तुम्ही तुमचा चेहरा डॉक्टरांना दाखवून त्यांनी जे सजेस्ट करतात किंवा तुम्ही छान पार्लरवाल्यांना विचारून त्यांच्या माहितीनुसार जर तुम्ही केलं ना तर ते खूप छान आणि तुमच्यासाठी योग्य ठरेल. तर तुम्ही कधी पण चेहऱ्यावरती फेशियल करताना कोणाचं तरी सल्ल्यानुसारच करू शकता. डायरेक्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय नका करू. पहिली स्टेप तर आपण क्लिन्झिंग करून घेतो. डायमंड क्लिन्झर आहे वाईन फेशियलसाठी, तर आम्ही तेच वापरतो, डायमंड क्लिन्झर. त्या क्लिन्झरनी क्लिन्झिंग व्यवस्थित चेहऱ्याची पूर्ण 10 मिनिट करतो फेशियलसाठी. तर तुम्हाला पण घरी कधी ट्राय करायचं असेल आणि तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही क्लिन्झरने 10 मिनिट, जर कोणती दुसरे किट तुम्ही यूज करत असाल त्यामध्ये क्लिन्झर असाल तर क्लिन्झिंग तुम्ही ही कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी 5 मिनिट आणि जास्तीत जास्त 10 मिनिट क्लिन्झिंग करू शकता. त्यामुळं पूर्ण टॅनिंग तुमच्या चेहऱ्यावरची रिमूव्ह होते. आणि दुसरी स्टेप आपली आहे आपण स्क्रब करतो. स्क्रब वाईनमधली दुसरी स्टेप आहे की आपण स्क्रब करून घेतो. तर स्क्रब हे आपण स्टीम लावून करतो, कारण जे ब्लॅक हेड व्हाईट हेड आपल्या चेहऱ्यामध्ये असतात, जे काही आतमध्ये फसून बसलेले असतात ते आपल्या स्क्रबनी वरती येतात आणि ते लवकर रिमूव्ह होण्यासाठी मदत होते. म्हणून दुसरी स्टेप आपण स्क्रब आणि त्याला स्टीम देऊन स्क्रब करतो. तर स्टीम कोणती देतो आम्ही ते पण दाखवतो. स्टीमर कोणता आहे आपल्याकडे, मोठं स्टीमर आहे तर ते पण दाखवते. इकडे ना हे असं हेडचं आणि हे इथं फेसचं हे काही स्टीमर आहे आणि इथून स्टीम येते आणि हे हेड मसाज वगैरे केल्यावरती आपण यूज करतो. आणि याच्यामध्ये इथं पाणी भरायचं, पाणी भरल्यानं ते वाफ येते आणि मी लावून घेते स्टीमर. तर चला पुढं दाखवते तुम्हाला तिसरी स्टेप. तर आपली वाईन स्टेपमधली आहे तिसरी स्टेप. तर तिसरं आपण जेल लावून घेतो. जेल चेहऱ्यावरती छान लावतो, कारण स्क्रब हे थोडंसं रफली असतं. त्यानंतर आपण जेल लावतो. जेल हे खूप सॉफ्ट असतं. आणि चौथी स्टेप आहे आपली मसाज. मसाज ही तुम्ही फेशियलमध्ये जेवढी जास्त मसाज द्याल ना तेवढाच जास्त चेहऱ्यावरती ग्लो दिसतो. आणि मसाज ही आपल्याला पूर्ण स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात जास्त वेळ मसाज द्यायची आहे. तर मसाज आपण पूर्ण चेहऱ्यावरती आणि फेशियली आपण हाफ नेकपासून करतो. तर मानेवरती इथं, आणि मसाज ही जास्त ह्या पॉईंटवरती द्यायची. इथं दिलं ना खूप जास्त रिलॅक्सिंग वाटतं. आपण फेशियल करताना असे आपले हँड येतात क्लायंटच्या चेहऱ्यावरती, झोपून करतो आपण त्यांना. तर असे इथं करतो ना मसाज त्यावेळेस जास्त रिलॅक्सिंग वाटतं. आणि दुसरं आपण हे इथं करतो त्यावेळेस पण खूप जास्त रिलॅक्सिंग वाटतं. आणि इथून आपण हा पॉईंट इथं ज्यावेळेस प्रेस करतो ना त्यावेळेस पण खूप छान रिलॅक्सिंग वाटतं मसाजमध्ये. मला तर ह्या खूप बेस्ट म्हणजे मसाजच्या स्टेप आवडतात, त्या मी कस्टमरला पण देते. आणि मी मसाज ही 15 ते 20 मिनिट फेशियलमध्ये करत असते. दुसरा स्टेप तुम्ही कमी केला तरी चालतील, पण मसाज ही तुम्ही जास्तीत जास्त क्लायंटला दिलीच पाहिजे आणि आम्ही आमच्या पार्लरमध्ये देतोच. आणि आपली लास्ट स्टेप आहे की पॅक, 5वा. तर आपण शेवटी पॅक लावतो. एक बाउलमध्ये पॅक घेतलेला असतो आणि त्यासाठी एक ब्रश वॉश करून घेतो
आणि पॅक हा पूर्ण चेहऱ्यावरती आपण लावतो ॲब्रोज सोडून आणि छान आपण आईजवरती कॉटन ठेवतो आणि छानपैकी आपण पॅक लावून 10 ते 15 मिनिट ठेवतो आणि त्यानंतर आपण पॅक काढून घेतो। अशा पद्धतीनं आपण हे वाईनचं फेशियल करतो। तर याचा रिझल्ट खूप छान आहे, खूप छान। आणि तुमची स्किन कोणती आहे आणि तुम्हाला पण दुसऱ्या कोणत्या फेशियलबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती एक छानपैकी कमेंट करा। भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।